मीराताई. एक मिनिट हा. हा हा ठीक आहे. हा. 3 जणांनी. कॅमेरा बंद झाला. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी भेटतोय. आपण क्रोधापर्यंत आलो होतो. 18 ऑगस्टला आपला वर्ग झाला होता आणि त्यावेळेला आपण दया भूतेश्वर उत्तम मार्दवम क्षीरचापलमचा श्लोक जो आहे त्याच्या आधी अहिंसा सत्य क्रोधच त्याग हापर्यंत क्रोध आणि त्याग दोन्ही घेतलं होतं. आज आपण आणखीन 2 दैवी गुणांचा अभ्यास करणार आहोत. त्यातला जो शांती दिसायला तर सोप्पा आहे, पण असं शांत राहणं किती अवघड असतं याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. घरात, दारात, ऑफिसच्या जागी, समाजात वावरताना हा शांतिगुण किती महत्त्वाचा आहे. या शांतिगुणामध्ये एक प्रकारची सहनशीलता, खूप मोठ्या प्रमाणाची सहनशीलता असायला हवी असं आपल्याला दिसेल. माऊलींनी आपल्याला एक 2-3 दृष्टांत ह्याच्याबद्दल दिलेत आणि माऊलींना अपेक्षित असणाऱ्या, आपल्याजवळ असणाऱ्या दैवी गुणाची माऊलीने आठवण करून दिली आहे. आपण त्यांच्या आधी 5 ओव्या वाचूया. 136वी ओवी आहे. आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग, देवो म्हणती चांग अवधान दे. एकाच ओळीमध्ये अर्जुनाने भगवंताला विनवणी केली आणि विनवणी केल्याची भगवंतानी लगेच मान्य पण केलं. पहिलं म्हणतो आता शांतीचे लिंग म्हणजे खूण. आता मला शांती कशाला म्हणायचं त्याची काहीतरी एक स्पष्ट कल्पना दे, काहीतरी खूण सांग, काहीतरी चिन्ह सांग की ह्याला शांती म्हणायचं. ते व्यक्त मज सांग. अर्जुन म्हणतोय की शांती कशाला म्हणायचं ते मला सांग. लगेच त्याच ओवीमध्ये माऊली भगवंताच्या माध्यमातून बोलत आहेत की देवो म्हणती चांग अवधान दे. देव म्हणतो वा वा छान छान, मला सांगायचंच आहे पण तू अवधान दे. लक्षात ठेवून ऐक की शांती म्हणजे काय, शांतीची खूण मी तुला सांगतो. आणि पुढल्या ओवीमध्ये माऊली त्या शांतीबद्दलचं तत्त्वज्ञान सांगतात. ते एक आपल्याला समजलं की आपल्याला पुढल्या ओव्या आणि तो गुण हे दोन्ही कळणार आहे. यापूर्वी आपण गीतेमध्ये शिकताना ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान असे त्रिपुटी पाहिले. त्याची आठवण या ओवीमध्ये आपल्याला करायची आहे. 137व्या ओवीमध्ये माऊली म्हणतात तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही माघवते, हारपे निरुते ते शांती. शांतीची व्याख्या माऊली ह्याच्यात दिली. थोडी समजायला अवघड आहे की आपण किंवा ज्ञाते जे आपण आहोत, जाणून घ्यायची इच्छा असणारे जे आपण आहोत, त्यांनी जे काही जाणायचं, जी काही ब्रह्मवस्तू, जे काही आत्मज्ञान आपल्याला जाणायचं आहे ते एकदा जाणून झालं समजा, तर ते जाणून झाल्यावर मग आता ज्ञाता आणि ज्ञान हे सगळं लय पावतं. एकदा ब्रह्मज्ञान आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की मग बाकीचं काही ते शिल्लकच राहत नाही. याला शांती म्हणतात. आता व्याख्या म्हणून पाहिलं तर आपल्याला वाटतं की अरे ब्रह्मज्ञानी तुम्हा आम्हासाठी हे नाहीच आहे, की हे ब्रह्मज्ञानी किंवा आत्मज्ञानी जो आहे त्याच्यात तरी म्हटलं आहे तरी गिळवणी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते. तो जो ज्ञाते आहे त्या ज्ञातानी त्या सगळ्या ज्ञेय मात्राच्या म्हणजे स्वस्वरूप आत्मज्ञान हे झालं आहे. अन्य सगळ्या गोष्टी म्हणजे दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी संपूनच गेलेल्या आहेत. ब्रह्मज्ञान झाल्यावर त्या काही शिल्लकच राहणार नाहीत. त्यामुळे ते म्हणतात की ते एकदा जाणलं की स्वस्वरूपाहून काही वेगळं नाहीच आहे, हे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा काय होतं, त्या ज्ञात्याने सगळ्या या अशा गोष्टींचा ग्रास करून टाकला, गिळून टाकलेला आहे. एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की या बाकी सगळ्या गोष्टी संपवूनच गेलेल्या आहेत. आणि मग स्वाभाविकच आहे की दृश्य जग सगळं असतं पण ते याच्या अखत्यारीतच असं काय ह्याच्यात लय पावलेला असतो, हा लक्षच देत नाही त्याच्याकडे. अशी जी काही ब्रह्मवस्तू जे की आत्मज्ञान आहे ती म्हणजे शांती आहे. मग पुन्हा लगेच आपल्या मनात येईल म्हणजे आपले बस की बात नाही आहे. हे आपलं आत्मज्ञानी, संत, ब्रह्मज्ञानी अशी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी आहे की त्यांना ते प्राप्त झालं की मग जशी काही मिळतं ते म्हणजे शांती आहे. म्हणजे आम्हाला शांती समाधान कधीच नाही का मिळणार, असा स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडेल. पण तसं नाही.
मी मागे पण उल्लेख केला होता, प्रग सहस्रबुद्धे यांनी या जीवनमूल्य म्हणजे हे जे काही दैवी गुणसंपदा भगवंतांनी आपल्याला दिले त्यावर इतकी सुंदर विवरण केलेलं आहे. तर त्यांनी तुम्हा आम्हाला पण शांतीचा अनुभव कसा घेता येईल यासंबंधी विवेचन केलं आहे, ते आज आपण पाहणारच आहोत. तर आता आपल्या लक्षात येईल की हे जे काही आहे की जे काही मिळवायचं ते मिळालं, म्हणजे ते मिळवायचं होतं ते जणू काही गिळून टाकलं, की ह्या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टी म्हणजे आता अगदी नेहमीच्या पद्धतीने बोलायचं झालं तर कुठल्याही प्रकारची वासना काही राहिलेली नाही, काही करायचं शिल्लक नाही आहे. असं जे काही आहे ते सगळं मिळून गेलेलं आहे. म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय हे सगळं लोप पावलेलं आहे. असं जेव्हा घडतं मग काही कुठल्या गोष्टीची जाणीव राहायचा प्रश्नच येत नाही. हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, हा असंच का म्हणाला, तो तसंच का म्हणाला, या कशा गोष्टी त्याच्या अखत्यारीतच नसतात, त्याच्या लक्षातच येत नाहीत ह्या गोष्टी, असं आपल्याला कळेल. आणि असा जो असतो त्याचं जे काही वागणं आहे ते म्हणजे शांती आहे. म्हणजे एखाद्याने आपल्याला त्रास द्यायचा ठरवला तरी त्याला तो त्रासच वाटत नाही, असं अवघडच आहे ना. त्यामुळे तुम्हा आम्हाला ह्या शांतीची कल्पना करून घेणं किंवा शांती आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला किती कोसती शांती दूर आहे हे समजणं, एवढाच याच्या मागचा अर्थ. अजून काही उदाहरणं माऊली दिले. त्यावर म्हणत पुढल्या वेळी जैसा प्रलयांबूचा उभडू बुडवणी विश्वाचा पवाडू होय आपण पे निबुडू आपणची. आता इथे ते प्रलय काळाचं वर्णन करत आहेत. प्रलय काळाचा अर्थ सगळीकडे पाणीच पाणी आहे, प्रलय झालेला आहे म्हणजे सगळीकडे पाणी व्हायला लागलेलं आहे, जलमय पृथ्वी झालेली आहे. म्हणजे मग जलमय पृथ्वी झाली आहे तर तिथे काही कशाचा थानपत्ता लागतच नाही आहे, झाडं माडं घरं दारं काही शिल्लकच नाही, प्रलय झालेला आहे. त्यामुळे कशाचाही थानपत्ता राहू न देता पाणीच पाणी जिकडे तिकडे आहे, म्हणजे सगळ्या दिशांना व्यापून राहिलेलं आहे ते पाणी. असं जेव्हा होय आपण पे निबिडू असं जे जलप्रलयाच्या वेळेला दिसेल की सगळीकडे पाणीच पाणी दिसेल, तसं या ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी माणसाला असतं की त्याला सगळीकडे आत्मस्वरूपच दिसतं, स्वस्वरूपच दिसतं. आणि ते जे काही स्वस्वरूप दिसणं आहे त्याला शांती म्हणतात. पुन्हा आपल्या लक्षात येईल की 137वी ओवी झाली काय किंवा 138वी ओवी झाली काय, आपण शब्द आणि त्याचे अर्थ हे ठीक आहे, परंतु ते आपल्याला प्रत्यक्ष कृतीत आणणं ही अवघड गोष्ट आहे. की स्वस्वरूपाचं ज्ञान झालेला जिकडे तिकडे स्वस्वरूपच पाहतो, त्यामुळे आपला परका शत्रू नाहीच, असं जे की आहे हे किती अवघड गोष्ट आहे. त्याला शांती म्हणायचं अशी जर व्याख्या असेल, शांतीची खूण सांगायला अर्जुनाने मागणी केली आहे आणि माऊली अशी खूण सांगतायत, मग तुमचं आमचं काय असा स्वाभाविक मनात विचार येईल. तर त्याच्यासाठी आपण समजून घ्या. अजून एक माऊली ओवी सांगतात, मग उगम ओघ सिंधू, नदीचा उगम पावतो ती जागा, ओघ म्हणजे तिचा प्रवाह, आणि सागर हा नुरेची व्यवहार भेदू. एकदा प्रलय असेल तर हा भेदच राहणार नाही की त्या गोमुखाशी गंगा उगम पावली, मग हिमालयातून वाहत 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 मग बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाली, असा जो काही तिचा उगम प्रवाह आणि मिळून जाणं हे जे की आहे हा नुरेची व्यवहार भेदू, हा मुळी व्यावहारिक भेद आहे, तो उरतच नाही असं माऊली म्हणतात. परी जलैक्याचा बोध तोही कवणा. आता हा जो काही व्यावहारिक भेद राहणार नाही, बरोबर सगळं जलमय झाल्यामुळे असा जो बोध आहे तो कोणाला होईल की हा कशातच भेद नाही, उगम झाला काय, प्रवाह काय आणि सागराला जाऊन मिळाली काय, हे नुसतं आपल्याला व्यवहारामध्ये वेगळं वेगळं कळेल. परंतु जेव्हा गंगेच्या पाण्याचा आपण विचार करतो, जलौघाचा विचार करू, तर फरक काहीच दिसणार नाही. मग हे कुणाला कळेल तर ते पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही, सगळीकडे पाणीच पाणी आहे. हा काही व्यावहारिक भेद जो आपण शब्दांनी व्यक्त करतो आहोत तो काही उपयोगाचाच नाही, सगळीकडे प्रलयात पाणीच पाणी आहे असं कुणाला कळेल. तो जो काही बोध आहे तो बोध म्हणजे शांती. पुन्हा आणखीन आपण बुचकळ्यात पडणार आहोत. म्हटलं तर ओव्यांचा अर्थ आपल्याला कळतो आहे आणि ते आत्मज्ञान स्वस्वरूपाचं ज्ञान झालेल्या संतांना म्हणूया शांतीचा अनुभव येईल. आपण नाथांना शांती ब्रह्म म्हणतो आणि संतांच्या जवळ जो काही शांतीचा अनुभव आहे त्याचीच फक्त ओळख या गुणाच्या दृष्टीने करून घ्यायची. आणि भगवंत तर म्हणतो की प्रत्येकाला मी हा दैवी गुण देऊन पाठवलेला आहे. त्यामुळे आणखीन एका ओवीचा आपण विचार करू. तैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्वही पडे पोटी मग उरे तेची किरीटी शांतीचे रूप. आता 140व्या ओवीत माऊली सांगतायत अर्जुना, हे ज्ञेय
आटून गेलं. म्हणजे जे काही आपल्याला जाणायचं आहे ते आटून गेलं. आणि असं आटून गेलं की मग काय होतं, आपोआप सगळ्या गोष्टी आपल्या लयाला जातात, काही शिल्लकच उरत नाही. केवळ ज्ञान मात्र असणारी जी गोष्ट आहे, कशाचं, त्या स्वस्वरूपाचं आत्मज्ञान ब्रह्मज्ञान काय म्हणायचं, ते जे की आहे तेच फक्त खरं आहे हे कळतं. तैसी ज्ञेया देता मिठी, जे काही जाणायचं आहे ती गोष्ट कळली की बाकी सगळ्या गोष्टी लयाला जातात. आणि मग जे काही उरतं अर्जुनाला ते जे आहे ते शांती स्वरूप आहे. म्हणजे खरं जे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान स्वस्वरूप म्हणतो आहोत, सर्वांच्यामध्ये असणारा परमेश्वर जाणणं आहे, ते जाणणं म्हणजे शांती आहे. असा खरा तर ह्या 5 ओव्यांमधून माऊलींनी शांतीचा पत्ता, शांतीची खूण आपल्या अर्जुनाला सांगितले. आता मी मगाशी म्हटलं तसं की आम्हाला म्हणजे हा अनुभव येणारच नाही का, कारण आम्हाला पावलोपावली सारखं असं वाटतं की कसं काय हे असेल, माणसं असं का वागतात, माणसं किती स्वार्थी असतात, जग हे कसं आहे, आणि आम्ही ह्या शांतीब्रह्मासारखा हा आत्मज्ञानाचा शांतीचा स्वस्वरूपाचा अनुभव कसा घ्यायचा. सर्वत्र अगदी वाईट वागणारा त्याच्यामध्येही ईश्वर आहे असं कसं काय समजायचं, असं सामान्य आम्हाला प्रश्न पडणारच आहे. मग आम्ही शांतीचा अर्थ कसा लावायचा. आम्हाला जर भगवंतानी दैवी गुण तो देऊन पाठवलेला आहे, तर त्याची आमच्यामध्ये असणारा तो जो गुण आहे तो आम्ही कसा ओळखायचा, किंवा तो आमच्यामध्ये आहे याच्यासाठी आम्ही काय प्रयत्न करायचा, तो विचार करण्यासाठी मी मगाशी उल्लेख केला की प्रगसहस्रबुद्धे यांच्या पुस्तकाचा आपल्याला चांगला उपयोग होईल. काही उदाहरणं आपण त्यांच्या पुस्तकातली घेऊ म्हणजे आपल्याला कळेल. आता आपण पाहिलं की शांती आम्ही सामान्य माणसाचं मन कसं आहे, तर आवडीनिवडी काही इच्छा ह्या माणसाला असतात. आपल्याला काही हे हवं असतं, हे नको असतं. साध्या साध्या गोष्टी असतात. अगदी चांगलं ऐकायला गेलो असं तरी माझी जागा, त्याच खुर्चीत मी बसणार, अशा किती गोष्टी आपल्या असतात. हवं नको पण हे अगदी चांगल्या ठिकाणीसुद्धा आपल्याला असतंच की. मग अशा विचारांनी माणसं जी काही अशी अशांत असतात. म्हणजे आता नुकतीच भागवत कथा झाली तर मला अगदी जाणवलं की भागवत कथा ऐकण्यासाठीची जागा, आणि अगदी आवर्जून सांगायच्या हा बायका नाही, तसं म्हटलं आहे की ज्या ठिकाणी पहिल्या दिवशी बसायला तिथेच बसावं. आता यांनीसुद्धा जर अशांतता येत असेल तर काय करायचं. अस्वस्थता अशांतता न येऊ देणं. आपण आता आपल्याजवळ हा गुण आहे, देवाने देऊन आपल्याला पाठवलेला आहे, तो आपण शोधूया. मग आपण असं कुठे कुठे वागतो तिथे तिथे असं आपल्यात वागणुकीत सुधारणा केली पाहिजे की ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला किंवा दुसऱ्याला अस्वस्थता येत असेल, अशांती येत असेल, तर ते आचरण आपण न करणं. म्हणजे मग तो जो गुण आहे तो आपल्याला ओळखता येईल. जसं आपलं वय वाढतं तशा तशा आपल्या इच्छा बदलतात, संपतात असं नाही माझं म्हणणं. इच्छा बदलतात. खरं तर कधी कधी असं वाटतं वाढतात की काय, कोण झाले, वाढतसुद्धा जातात. म्हणजे त्या गोष्टी तशा झाल्या नाहीत तर अस्वस्थता वाढते, आणि ती वय वाढतं तशी अस्वस्थता वाढू शकते. म्हणून प्रत्येकाला ती जी शांती हवी आहे, तर आपण शोध काय घ्यायचा की प्रत्येक आपल्या कृतीमुळे आपली किंवा दुसऱ्याची अस्वस्थता तर वाढत नाही ना. मग आपण शांती या गुणाचा उपयोग करतो आहे. मन शांत राहावं, आपल्याला शांती हवी, तर ह्याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न आपला करायचा की आपल्यामुळे कोणी अस्वस्थ होता कामा नये, कोणी अशांत होता कामा नये. हळूहळू स्वाभाविकच आहे, ह्याच्या मुळात आपल्या इच्छाच कमी करून टाकायच्या. इच्छाच कमी करून टाकल्या, कुठेही जागा मिळू दे, कुठे कोपऱ्यात बसलं तरी देखील कथा ऐकायला येणारच आहे. त्यामुळे अमुकच जागा पाहिजे असं काही मनात बाळगण्याचं कारण नाही. आपोआप अस्वस्थता कमी होईल. एवढी पण कामना न ठेवणं, विवेक वैराग्य अंगी बाणवणं, मग आपल्याला शांतीच अनुभव येईल. आता ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत, एकदम नाही आपल्याला येणार. त्याच्यासाठी आपल्याला काही साधना करावी लागते, प्रयत्न करायला लागतात, म्हणजे साधना करावी लागते. हे जे ज्यांच्याबद्दल बोललं जातं ते सगळे संत सत्पुरुष सद्गुरू हे आपल्याला मार्गदर्शन करायला खरं म्हणजे आहेतच. आणि ते सगळे करतात मार्गदर्शन त्यांनी, पण ते किती जरी त्यांनी मार्गदर्शन केलं तरी कृती आपल्यालाच करायला हवी ना. तर त्यामुळे ते असं आहे की संतांनी नुसतं डोक्यावर हात ठेवला म्हणजे आपल्याला सगळं आलं असं नाही होत. ते मार्गदर्शन करतात तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. तर तसंच आचरण आपण ठेवलं तर आपल्याला ही अस्वस्थता येणार नाही, आणि आपल्यामुळे कोणाला अस्वस्थता येणार नाही, आणि तो शांतीचा अनुभव आपण घेऊ शकू आणि देऊ पण शकू असं दिसेल. म्हणजे असं असतं की एखादं रोग दूर व्हायला हवा असता तर डॉक्टरांनी दिलेलं औषध नुसतं देऊन आपला रोग बरा होणार नाही आहे, ते आपल्याला घ्यायला पाहिजे तर आपला रोग बरा होईल. तसं आहे. आता
ही शांती म्हणजे काय? अशी अस्वस्थता येऊ न देणं वगैरे ठीक आहे, पण त्याचा विचार केला तर आपल्याला ती शांती मिळण्यामागे बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करायला. आपल्याला कशाचंही भय वाटतं का? भय वाटणं म्हणजे शांती नाही असा अर्थ होईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती जर मनात असेल तर आपल्याला अस्वस्थता येते, मग शांती येत नाही. त्यामुळे अगदी पहिला गुण आपल्याजवळ दिलेलाच आहे ना, अभयम सत्व संशुद्धी अशी सुरुवात झाली आहे. त्यामुळे ती सुरुवातीलाच आपलं भीती दूर झालेली आहे. पण आज आपण आता शांतीचा विचार करतो आहे, तर शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला भीती वाटता कामा नये. पण जर एखादा माणूस म्हणाला नाही मला भीती वाटते पण मी शांत आहे, असं असूच शकत नाही ना. ज्याला भीती वाटते कुठल्या तरी गोष्टीची, ज्याला भय आहे, तो माणूस शांत असूच शकत नाही, तो डिस्टर्बच असणार. आणि त्यामुळे मला भीती वाटते पण मी शांत आहे असं तर आपण म्हणू शकत नाही. मनात सारखं जे की आपण आता म्हटलं तसं हवं नको पणच्या गोष्टी असतात, त्यामुळे पण आपलं मन अशांत असतं. कामक्रोध असतो त्यामुळे आपलं मन अशांत असतं. त्यामुळे आपण निर्भय असायला हवं, आपलं मन शुद्ध असायला हवं. आपल्याला राग येता कामा नये. त्या एक माणूस एका सत्पुरुषाकडे गेला. मराठी खाली त्यांच्या पुस्तकात ह्या शांतीसंबंधीचं वर्णन करताना गोष्ट सांगितली, छान आहे. तर तो म्हणाला महाराज माझ्याकडे सगळं काही आहे, अगदी काहीच मला कमी आहे, पण मला एकच गोष्ट हवी आहे. महाराज मला काय हवं आहे तुला? तो म्हणाला मला शांती हवी आहे. तर महाराजांनी उत्तर दिलं मला आणि हवी आहे हे 2 शब्द काढून टाकी शांती मिळाली. मला शांती हवी आहे, वाक्य अगदी सोपं आहे. सत्पुरुषांनी उत्तर दिलं त्यातला मला आणि हवं आहे या 2 गोष्टी वगळ म्हणजे शांती उरेल आणि ती तुला मिळेल. मला फार उत्तर आवडलं की खरंच आहे. मला हा जो अहंकार आहे हा अहंकार गेला, ममता गेलं, माझे पण गेलं, ममत्व गेलं, हवं नको पण गेलं, कुठल्या प्रकारची कामं राहिली नाही की मग जे काही उरतं ते शांती. म्हणजे माऊलींच्या त्या 3-4 ओव्या ज्या पाहिल्या आणि त्या थोड्या आपल्याला अवघड वाटल्या आणि असं वाटलं हे की आपलं काम नाही, हे सगळं सत्पुरुषांचं किंवा आत्मज्ञानी माणसांचं काम आहे. मग आत्ता आपण पाहिल्यावर लक्षात येईल की मला हे शब्द वजा करायचे आणि हवे पण वजा करायचं की काय उरणार आहे तर शांती. सगळं जे की आहे ना ते द्वैत संपलं पाहिजे की आपोआप अस्वस्थता आपली संपेल. सगळी जी अस्वस्थता आहे ती द्वैतात आहे. कुठेतरी स्पर्धा आहे, कुठेतरी द्वेष आहे, कुठेतरी मत्सर आहे, यालाच का मला का नाही असं जे की आहे त्यांनी मन अस्वस्थ होतं. आणि अस्वस्थ मन शांत कसं असेल? मन शांत व्हायला हवं असेल तर मला जेवढं जे मिळालं आहे त्याच्यात आनंद असलाच पाहिजे, पण मला नाही मिळालं आणि दुसऱ्याला मिळालं तरी पण तेवढाच आनंद झाला पाहिजे. याला शांती असं म्हणायचं. कोण कोणाशी कसा वागला, अपेक्षाच ठेवली नाही तर त्याचं दुःख होणार असेल. तो माझ्याशी असं का वागला असा प्रश्नच मनात आणायचा आहे. तो माझ्याशी कसाही वागला तरी मी त्याच्याशी चांगलंच वागणार आहे असं जर ठरवलं तर शांतीचा अनुभव आपल्याला येईल. 140व्या श्लोकात माऊली म्हटलं ना, तैसा ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्वही पडे पोटी मग उरे तेच किरीटी शांतीचे रूप. आता जसं सोप्या शब्दात सांगितलं की मला शांती हवी आहे, मला आणि हवी आहे काळ, तसंच माऊली इथे सांगतात की जे ते न्यायाला जाणायचं त्या वस्तूचा म्हणजे त्या वस्तूबद्दल, वस्तू म्हणजे आत्मवस्तू, त्या आत्मवस्तूबद्दल असलेली जी आसक्ती आहे त्या आसक्तीचा किंवा कामनेचा लय झाला, अमुक एक मला मिळायला हवा आहे त्या गोष्टीचा लय झाला की मग ज्ञातेपणाचा जाणण्याचा तो जो त्यांनी शब्द ज्ञातृत्वही पडे पोटी त्या इच्छेचा पण लय होऊन जातं. काही मिळावं अशी इच्छा पण राहत नाही. आणि मग हे पाहिलं, हे पाहिजे, ते पाहिजे, ही इच्छा राहिली आहे, हे इथे मला अमुक करायचंच आहे असं काही शिल्लक राहत नाही, मग शांती मिळते. त्यामुळे अगदी तसंच म्हणजे मराठी काकांनी सांगितलेल्या गोष्टीतला नेमका अर्थ या 140व्या ओळीमध्ये आपल्याला दिसतो. आज आपण मग असे म्हटलं असं की देशात, गावात, घरात सगळीकडे आपल्याला अस्वस्थता दिसते, अशांती दिसते. कुठेच काही समजूतदारपणा, कुठेच काही शांतीपणा, शांतीचा अनुभव असं आपल्याला येत नाही. म्हणजे एकीकडे विज्ञानाने प्रगती केली आहे, ठीक आहे, चंद्रावर गेली, मंगळावर गेली मंडळी, सगळं बरोबर आहे. किती विज्ञानाच्या दृकश्राव्य गोष्टी किंवा खाद्यपदार्थांचा विचार केला तर किती गोष्टींमध्ये एक प्रकारची विपुलता ज्याला म्हणतो अशी विपुलता आपल्याला दिसते आहे की भोगविलास जे आहेत ते इतके प्रचंड वाढलेले आहेत की त्याबरोबर
असं वाटतं की दुसरी जी बाजू आहे तिथे पण ही प्रगती का नाही. ह्या बाजूला भोगविलासामध्ये खूप प्रगती झालेली आहे, पण उलटं असं दिसतं की जेवढी ह्या बाजूला प्रगती झालेली आहे तेवढी लोक विकृतीकडे जास्ती चाललेले आहेत. म्हणजे काही एक 50 एक वर्षापूर्वी डिप्रेशन असा शब्द काही फार नव्हता नाही का, किंवा कामाचा ट्रेस असणं हे काही शब्द फार ऐकायला येत नव्हते नाही का. किती किती लोक 10-12 तास काम करायचे, स्वतःचं काही व्यवसाय असेल तर किती काम करायला लागायचं, पण कधी त्यांची कंप्लेंट असायची नाही. तर हे जे काही शब्द आपल्या कानावर येतात, या व्यसनाच्या वाढते किंवा आत्महत्येसारख्या गोष्टी वाढतात, तर एकीकडे विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे आणि एकीकडे मात्र माणसांच्या वागणुकीमध्ये हे आपल्याला दिसतं. याचा अर्थच असा आहे की अशांती आहे, स्वस्थ चित्त नाही आहे. आणि त्यामुळे नुसता पैसा, नुसतं हे जे काही विज्ञानाने केलेली प्रगती आहे त्यामुळे ऐशाराम भोग, हे भोग वाढलेले आहेत, पण त्याच्या बदल्यात आपण ह्या गोष्टी घेतो म्हणून आपल्याला शांती समाधानाचा अनुभव नाही. पूर्वी घरामध्ये वृद्धांचा सन्मान व्हायचा, म्हणजे वृद्ध घरात असायचे आणि वृद्धांचं जे काही देवपूजा, स्नान, संध्या किंवा जे काही गोष्टी असायच्या, संध्याकाळी सांजवात लावणं, तुळशीला पाणी घालणं वगैरे गोष्टी, किंवा अगदी कशाला देवदेवताच्याबरोबर आजीबाईंचा बटवा, औषधं सगळी आजीच द्यायची, छोट्या मोठ्या गोष्टींसाठी काही दवाखान्यात डॉक्टरांकडे जायला लागायचं नाही. अशा सगळ्या गोष्टींनी घरामध्ये शांतता मिळवण्याचा प्रयत्न असायचा, किंबहुना त्यामुळे शांतता मिळायची. छोट्या मोठ्या गोष्टींमुळे घाबरून जाणं, काहीच असं व्हायचं नाही असं आपल्याला दिसेल. आता मात्र असं दिसतं की हा जो दैवी गुण म्हणतायत भगवंत, पण तो खरंच आपल्याजवळ आहे का आपण विसरलो आहे. बहुधा आपण विसरलो आहे असं आपल्या लक्षात येईल. कारण आपण तो दैवी गुण असेल तर तो आपण वापरला पाहिजे ना, तर तो आपण शांती गुण आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार केला तर आपली जी चित्ताची एकाग्रता किंवा चित्ताची जी शांतता आपल्याला हवी असते त्याचे निरनिराळे उपाय आपल्याकडे आहेत. काय करायला आपल्याला जर शांतीचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती आपल्याला सांगते की आपल्याला ना काहीतरी एखादं ध्येय असलं पाहिजे. ज्याच्याजवळ काही ध्येय आहे तो माणूस शांत चित्तानं एकाग्रतेनं काम करत असतो. प्रत्येकानं आपल्या जीवनात काहीतरी विशिष्ट ध्येय ठेवलं पाहिजे. मला हे ध्यास ठेवला, मला हे करायचं आहे. अर्थातच विधायक गोष्टींबद्दलच आपण बोलतो आहे. ती जी ध्येयनिष्ठा आहे त्या ध्येयनिष्ठेसाठी माणूस जो काही कार्यरत राहतो ना, त्यामुळे त्याला एक प्रकारचा शांतीचा अनुभव येतो. जसं एकलव्याची गोष्ट आपण सांगतो आणि आता नातवंडाला जेव्हा आपल्याला एकलव्याची गोष्ट सांगायची असते तेव्हा आवर्जून आपल्याला सांगायला लागतं की एकलव्यानी गुरूंचा पुतळा तयार केला. आता त्याला ध्येय होतं की आपल्याला उत्कृष्ट तिरंदाजी आली पाहिजे असा त्याचा ध्यास होता. आता त्याच्याजवळ इतकी परमशांती होती की त्यांनी आपल्याला द्रोणाचार्यांनी नाकारलं ह्याच्याबद्दल दुःख नाही केलं, त्रागा नाही केला, त्यांच्याशी युद्ध नाही केलं, तर शांतपणानं द्रोणाचार्यच आपले गुरु आहेत असं मानून त्यांना त्यांचा पुतळा केला आणि त्याच्याजवळ अभ्यास करत 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 एकलव्याने आपलं जे काही ध्येय होतं ते गाठलं, आपल्याला जे काही शिक्षण घ्यायचं होतं ते घेतलं. आता जेव्हा आपण नातवंडांना गोष्टही सांगतो तेव्हा आपल्याला आवर्जून सांगावं लागतं की हे एकलव्याच्या परमशांतीने मिळालेली गोष्ट आहे त्याला. म्हणजे आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी आपण शांतपणानं जेव्हा प्रयत्न करतो, त्रागा करत नाही, त्रस्त होत नाही, कोणाशी तुलना करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, त्यावेळेला आपली जी काही शांतपणाने प्रगती होते ती आपल्याला कळते. आणि एकलव्याचं उदाहरण हे त्या दृष्टीने, म्हणून तो पुतळ्याकडून सुद्धा ज्ञान घेऊ शकला. किंवा मी काहीतरी करतो आहे, माझ्या कामाचा कोणाला तरी उपयोग आहे, जे काही माझं काम आहे त्याचा दुसऱ्याला काहीतरी उपयोग होणार आहे, हा आपल्याजवळ आत्मविश्वास हवा. मी करतोय गंमत म्हणून असं नाही आहे, मी करत असलेल्या गोष्टीचा दुसऱ्याला काहीतरी उपयोग होणार आहे. म्हणजे आपण रिकामं राहायचं नाही, रिकामा जाऊन एका एका क्षण अजिबात रिकामं राहायचं नाही. म्हणजे मग आपल्या अशांती आपल्याला येतच नाही. आपण कार्यमग्नता जीवन भावे, मृत्यू ही विश्रांती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कार्यमग्न राहावं, दुसऱ्यासाठी काहीतरी करावं, दुसऱ्याला उपयोग होईल अशी काहीतरी कामं शोधून काढून करावी. म्हणजे मग जो काही आपल्याला अनुभव येतो ना तो शांतीचा अनुभव असतो. म्हणजे खरंच आहे,
असं लावून घेतलं ना दिवसभरामध्ये आपली कामं, की आपल्याला दिवसभरामध्ये भरगच्च कार्यक्रम एकानंतर एक आपल्या आवडीच्या गोष्टी लावून घेतलेल्या असल्या तर मग ह्या त्रस्ततेचा विचारच आपल्याला येत नाही. आपण जे त्रस्त होतं म्हणतो, शांती आपली जाते, ती शांती जातच नाही. म्हणजे जराही आपल्या देहाला मनाला सुखासेंद्र त्याकडे झुकू द्यायचा नाही. आळस, कंटाळा, निद्रा या गोष्टी येऊ द्यायच्या नाही. दासबोधामध्ये याच्यावरती भरपूर विवेचन समर्थ करतात. मुलांना आपल्याला हल्ली सांगावं लागतं. परवा मी एका वसतिगृहामध्ये गेले होते, सुट्टी होती आणि मुलं काय, एक तर गणपतीची सुट्टी लागलेली होती, त्यामुळे अभ्यास वगैरे काही नव्हताच विशेष. तर मी गेले तर त्यांच्या प्रमुखाने त्याला सांगितलं की चला आजी आपल्याला भेटायला आलेत वगैरे. तर मुलं अशी अस्ताव्यस्त त्यांच्या हॉलमध्ये होती. म्हणून मग मी गोष्टी सगळ्या सुरुवात केल्यापूर्वी त्याला एक वाक्य सांगितलं. म्हटलं मी आज तुम्हाला सांगणार आहे की रात्र देवाने आपल्याला झोपेसाठी दिलेली आहे, बरोबर आहे. साधारण 7-8 तास मुलं आहात, त्यामुळे तुम्हाला झोपेची गरज आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही रात्री 10ला झोपता, सकाळी 6ला उठता. तुमची वेळापत्रक मी पाहिलं आहे, ते बरोबरच आहे. पण बाकी दिवसभर आपल्याला झोपायला परवानगी नाही आहे. कोणाला झोपायला परवानगी असते? मग मुलांना जरा कुजबूज झाली, त्यांना काही विचार उत्तर देता येईना. मग मी सांगितलं फक्त लहान बाळांना, जी दुपट्यावरची बाळं आहेत ना, त्यांना केव्हाही झोपायला परवानगी असते. आजारी माणसांना झोपायला परवानगी असते आणि म्हातारी माणसं आहेत त्यांना झोपायला परवानगी असते. पण तुम्ही यातले कोणीच नाही आहात, तर तुम्हाला अजिबात झोपायला परवानगी नाही. झोपेने आळस वाढतो. काहीतरी माणसाला हे काम संपलं की दुसरं, ते झालं की तिसरं, अशी कार्यमग्नता असायला पाहिजे. असं सारखं एका पाठोपाठ निरलस असं उद्योगात राहिलं ना तर एक मनाला शांती प्राप्त, छान वाटतं, समाधान वाटतं. त्या कुठल्या कामांचं दमलेपण आपल्याला येत नाही. एकानंतर दुसऱ्यानंतर तिसरं लावून ठेवायची, शांतपणाने करायचे. तर मुलांना मधून तासभर नंतर आमच्या गोष्टी झाल्या. त्यामुळे मी आज सुरुवातीला काय सांगितलं, मग बोलो परत मला सांगायची, हो याच तिघांना फक्त झोपायला परवानगी. तर हे असं होतं की ती निद्रा काय, तो आळस काय, तो कंटाळा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अशांतीला कारण होतात. ज्याचा चित्त शांत आहे ना, जरा त्रस्तपणा त्याला नाही ना, त्याच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे मग पहिलं सांगितलं की आपल्या जो काही ते ध्येय हवं. दुसरं म्हणजे सारखं एका पाठोपाठ आपल्याला कामामध्ये दंग असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही दमणं हा विषय वेगळा आहे. आपल्याला जी नको असतात ना कामं, त्यांनी आपण दमतो. पण जी हवी असणारी कामं आहेत त्यांनी आपण दमत नाही काही. त्यामुळे अशी कामं निवडावी आणि त्याच्यातून शांतता मिळवावी. तिसरी गोष्ट, ज्यांची चित्त अशी शांत आहेत ना, त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण पण शांत होतो. सारखं काहीतरी त्रस्त, काहीतरी तक्रारी, अशा मंडळींच्यात गेलो की आपल्या पण तक्रारी वाढतात. तर आपल्याला जो शांतीचा अनुभव की आपल्याजवळ जो दैवी गुण भगवंतांनी देऊन पाठवलेला आहे, तो आपला जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे किंवा मिळाला असला तर सांभाळायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, तर त्या शांतीगुणं, अशी शांती असणारे स्वाभाविकच संतांचं साहित्य याच्यामध्ये आपण रमावं. म्हणजे आपल्याला त्या शांतीचा अनुभव प्रयत्न केला. थोडा दैवयोगाचा विषय पण आहे, नाही असं नाही, पण दैवयोगाने प्रयत्नाने आपल्याला ही मंडळी भेटतात आणि त्या मंडळींच्या सहवासात राहिलं तर आपल्याला बरं. समजा नाही भेटले तर आता म्हटलं तसं पुस्तकातनं तर भेटता येईलच ना. त्यांची चरित्र आहेत, त्यांचे ग्रंथ आहेत, ती वाचावी, त्याच्याबद्दलचं चिंतन मनन करावं की आपल्याला तो शांतीचा अनुभव येईल. खरं आहे, रामायण महाभारतासारखा ग्रंथ किंवा दासबोधासारखा, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, गीता, अशा सगळ्या ग्रंथांचं असेल. जिथे कुठे काही चांगले चाललेले कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांमध्ये जावं, तिथे श्रवण करावं. त्यांनी आपल्या चित्ताला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. असा प्रयत्न पण करायला हरकत नाही. आणखीन एक प्रयत्न सांगितला की आपलं जायबीर ध्यानधारणा आहे किंवा काहीतरी नियमित एखादी उपासना आहे ती करावी. त्यांनीसुद्धा आपल्या चित्ताला शांती प्राप्त होईल. म्हणजे मन जे इकडे तिकडे जातं ना, भरकटतं ना, त्या मनाला कुठेतरी एका जागी स्थिर करावं. असं जर केलं त्या मनाची शांती जी आपल्याजवळ आहेच ती शांती आपल्याला प्राप्त होईल. एकदा मन त्या ठिकाणी घट्ट झालं, एकाग्र झालं, चित्त तिथे राहिलं की आपल्याला शांतीचा अनुभव येईल. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची की काहीतरी एखादी कला, म्हणजे सगळ्यांनाच काही मोठं अगदी ध्यानधारणा आणि याच पद्धतीने योगमार्गाने जायला हवं असं नाही, की आपल्याजवळ काही कला असेल त्या कलेमध्ये प्रगती साधाय. 14 विद्या 64 कला आपल्याकडे आहेत. कुठल्याही कलेमध्ये जे काही आपल्याला शिकता येईल ते शिकावं.
जे काही देता येईल जेवढं दुसऱ्याला ते द्यावं. आपल्याला एखादी गोष्ट आली की दुसऱ्याला शिकवावी, असं करावं. म्हणजे कुणाच्या तरी आपण उपयोगी पडतो आहोत असं झालं तरी मनाला एक शांतीचा अनुभव येतो. त्याच्यातून मला काय मिळणार आहे हा नाही बरं का विचार करायचा. आपण दुसऱ्याला आनंद देण्यासाठी ते शिकवायचं. त्यामुळे असं जर आपण केलं, एखादी कला आत्मसात करावी, ती एकमेकांना द्यावी, ही जी दुसऱ्याला देण्याची भावना आहे ना, ती पण आपलं चित्त शांत करते. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आपल्या काही गोष्टींचा उपयोग झाला ह्यानुसार मनाला शांती प्राप्त होते. जसं आपण हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो, त्यामागे आपली खरं म्हणजे हीच भावना असते, का भेटायला जायचं, त्याला बरं वाटावं, अशा भावनेतून आपण जातो. हे जे की असं आपलेपणा आहे, प्रेम आहे, तसं सर्व बाबतीमध्ये ठेवावं की आपल्याला दुसऱ्याला काय मदत करेल, दुसऱ्याचं चित्त स्वस्थ कसं होईल. शांतीचा अनुभव फक्त आपल्याला नाही आहे. आपण जेव्हा दुसऱ्याशी अशा पद्धतीचं वर्तन करतो तेव्हा तो अनुभव आपल्याला येतो. त्या शांतीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. खरं आहे, माणूस जो आहे ना, त्या माणसाचं जीवन हे देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही. आपण द्यायला शिकलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला तो अनुभव येईल. म्हणजे नाथांना शांती ब्रह्म म्हणतात. नाथांच्या त्या एका गोष्टीमुळे म्हणजे गाढवाला नाथांनी पाणी पाजलं, एवढी गंगा आणली, ते रामेश्वरला घेऊन जायचं होतं, पण तो विचार त्यांनी केला नाही. तर तळमळणाऱ्या वाळवंटामध्ये उन्हामध्ये तळमळ्या त्या गाढवाला त्यांनी पाणी पाजलं आणि जणू की ते भगवंतालाच दिलं. असं या गोष्टीतून तर त्यांना जे काही खरं समाधान मिळालं, त्या समाधानाचं नुसतं ऐकूनसुद्धा आपल्याला तो अनुभव येतो. त्यामुळे सतत देत राहावं. आता देण्यामध्ये काही मोठं अगदी आपण फार श्रीमंत आहे ते पैशाची देवाणघेवाण नाही आहे. जे जे चांगलं आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याशी द्यावे, असा हा शांतीचा मंत्र आहे. दुसरं शांती प्राप्त होण्यासाठी आणखीन एक आपल्याला करायचं आहे की मधून का होईना थोडा एकांतवास असावा. एकटं राहिलं की आपलं मन शांत होतं. म्हणजे समर्थानी सुद्धा आपल्याला सदा सेवी अरण्य तारुण्य काळी, तरुणपणीच अरण्यात जायला सांगितलं आहे. अगदी अरण्यातच जायला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे, पण कुठेतरी क्षेत्राच्या ठिकाणी शांतपणानं एका जागी बसावं, कुठेतरी समुद्राकाठी, नदीकाठी, गच्चीमध्ये अगदी काही नाही तर असं कुठेतरी जाऊन बसावं आणि तो एक शांततेचा गच्चीमध्ये असं आकाशाखाली शांतपणानं बघावं. तर आपल्याला ह्या निसर्गाची जी विशालता आहे त्या विशालतेचा छान अनुभव येईल आणि त्या विशालतेशी आपण एकरूप झालो की मग आपल्याला एक शांती काय आहे, स्वास्थ्य काय आहे ते आपल्याला कळेल. गावातल्या मठ मंदिरात पण जाता येईल, तिथे बसावं. म्हणजे थोडंसं जनसंपर्कापासून दूर, सारखा जो कोलाहल आहे त्या कोलाहलापेक्षा असं काही काळ का होईना, थोडा वेळ का होईना असा एकांताचा अनुभव पण आपण घ्यावा, ते पण आत्मसात करावं. यामुळे पण शांती. आपलं काय चाललं तर शांती सामान्य तो जो माऊलींच्या 4 ओव्यांचा आपण विचार केला तो तर आपल्याला लक्षात आलं की ते ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मवस्तू आणि ती जी काही ती खरी शांती. आता तिथपर्यंत पोचण्यासाठी आपला जो काही सामान्य तुमचा माझा प्रयत्न आहे त्याच्यासाठी आपण काय करायचं, तर अशा गोष्टी आपल्याला करता येतील. आणखीन काही गोष्टी आपल्याला पाहता आहे की मला काही जमत नाही, मला काही येत नाही, असं काही नसतंच. हे आधी आपण समजून घ्यावं. बऱ्याच आपल्याला हे येतं, मग तुला कसं काय जमतं, हे मला नाही येत, असं खरं काहीच नसतं. सगळं आपण प्रयत्नाने सगळं मिळू शकतो. ही दुर्बलता काढूनच टाकावी. मला हे जमणार नाही, मला हे येत नाही, मला कसं येईल, असं काहीच नसतं. प्रयत्न केला तर आपल्याला सुद्धा ते येतं आणि असं करण्यामध्येच म्हणजे मला पण प्रयत्न केला तर येईल असं म्हणण्यामध्येच किती आनंद मिळतो आपल्याला की ठीक आहे मी अगदी त्याच्यासारखं जमेल असं नाही लगेच, परंतु आपल्याला प्रयत्न केला तर येईल असं मनाशी ठरवून सुरू करावं. म्हणजे सुद्धा आपल्याला एक वेगळा अनुभव येतो. तो पण अनुभव शांतीचा आहे. छान वाटतं की अरे हो येत आहे. मग आपल्याला थोडी जरी प्रगती आली ना तरी त्याच्यातला एक आनंद मिळतो. अगदी तिच्यासारखी रांगोळी नाही येत आहे पण मी करते प्रयत्न, जमेल तशी येईल आणि हळूहळू तो प्रयत्न वाढत गेला आणि खऱ्या अर्थाने प्रयत्न केला तर आपल्याला येऊ शकतं. असं सगळ्या बाबतीमध्ये घडतं. म्हणून शांती काही फार दूर नाही आहे, ते आपण शोधतो आहे की आपल्याकडे आहे आणि कुठे कुठे त्या शांतीला आपण आडकाठी केली आहे, ती आडकाठी आपण दूर करतो आहे. म्हणजे मग आपल्याला थोडं चिंतन केलं की या गोष्टी आपल्याला सुचतात. आणखी कितीतरी उदाहरणांची भर तुम्ही घालू शकाल. दुसरं असंच की मला जसं जमणार नाही असं आपल्याला वाटतं तसं आणखीन एक गोष्ट असतं, मीच काय तो दुःखी, अशी एक आपल्याला हे असतं की मला हे शक्य नाही आहे.
कारण मला तुम्हाला माहिती नाही हो माझी परिस्थिती, असं काही नसतं जगामध्ये. हा असा विचार करणं ही पण अशांती आहे. आपण जर जगात डोकावून पाहिलं तर असं लक्षात येतं की एकही माणूस की त्याला विवंचना नाही, काही चिंता नाही असा नसतो. आता तो त्या चिंतेचा, विवंचनेचा किती विचार करतो आणि जे काय व्हायचं आहे ते होणार आहे असं म्हणून आपल्या शांतीच्या मार्गाला लागतो. तसं आपल्याला लागता आलं पाहिजे. म्हणून तोही विचार करायचा. असं आपल्या सहस्रबुद्धे नेहमी एक वाक्य सांगायच्या की हे काय जे काही मला काही येत नाही किंवा मला काही जमत नाही हे जसं आहे तसं आणखीन एक असतं की हे सगळी जी काही एकमेकांशी स्पर्धा असते ना, म्हणजे षड्रिपू ज्याला म्हणतो, तर षड्रिपू आपल्या अशांतीचे कारण असतात. दुसरं काय, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळे जे बिऱ्हाड करून आपल्याकडे राहिलेले आहेत ते सगळे या अशांतीला कारण असतात. आणि दुसरं नेहमीचं उदाहरण असतं की ते आपली आसक्ती संपत नाही ना, सारखं काहीतरी आपल्याला हवं असतं, त्यामुळे सुद्धा आपण अशांत असतो. तर नेहमी बाई आपल्याला म्हणायच्या आसक्ती है तो जाभिसक्ती है. तसं आहे की जर का ती येते तर ती जाईलसुद्धा. त्यावेळी ठरवलं की मला हे जमेल, ठरवलं की मी हे करू शकणार आहे, तर जगामध्ये आपल्याला करता येण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येकाची जी काही चिंता असेल ती बाजूला करायची आणि ती चिंता दूर होऊन म्हणजे आपल्याला आपल्या चिंता, आपली दुःख दुसऱ्यासमोर मला हे जमत नाही, मला असं जमणार नाही असं म्हणून उगाचच की आपल्याकडे सहानुभूती घेणं याची काही आवश्यकता नसते असं आपल्या लक्षात येईल. गरीब आहे, दुःखी आहे, रोगी आहे, चिंताग्रस्त आहे, अशा लोकांची ती चिंता, ते दुःख कमी होईल असा प्रयत्न आपल्याकडून करणं हे सुद्धा शांती मिळवून देण्यासाठी उपयोगी पडतं. म्हणजे आपण तर आपल्या जवळच्या शांतीचा उपयोग करायचाच, पण अशांत असणाऱ्यांना पण शांती मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. जे काही दीनदुःखी गरीब लोक आहेत, खरंच चिंता त्यांना आहे, आपल्याला दिसतं आहे, त्यांची चिंता दूर करण्यासाठी आपल्याला काय करता येईल असा प्रयत्न करून त्यांना पण शांती मिळवून द्यायची आणि त्याच्यात आपल्याला शांती आपोआपच मिळेल असं आपल्या लक्षात येईल. एक प्रकारचं काय आहे की आपल्या जीवनाला एक चांगलं वळण, चांगली शिस्त आपण लावून घ्यावी हा त्याच्यातला खरा अर्थ आहे. म्हणजे 4 ओव्या वाचल्यानंतर मला असं वाटलं की अरे म्हणजे आपल्याला शांततेचा अनुभव येतच नाही का. तर असं नाही, जेव्हा आपण खोल जाऊन या गोष्टीचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्यालाही शांततेचा अनुभव येऊ शकेल. या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो तर आपल्याला येईल. एक आपल्या जीवनाला जर शिस्त असेल तर आपल्याला या शांतीचा अनुभव घेईल. कधी आपण त्रस्त होतो, रागावतो, आपलं नीट वेळच्या वेळी सगळं झालं नाही तर, पण आपण ते सगळं नीट वेळच्या वेळी केलं तर आपल्याला एक शांतीचा अनुभव मिळू शकतो. त्रस्त होण्याचं काही कारण उरत नाही असं आपल्याला कळेल. मग त्याच्यासाठी थोडंसं टाईमटेबल चांगलं पाहिजे, धर्माचं आचरण करता आलं पाहिजे, विवेक आपल्याजवळ पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. माऊलीने शांत रसाला बरवेपण म्हटलेलं आहे. बरवं म्हणजे चांगलं, तर असं त्याचा बरवेपणा कसा वर्णावा, म्हणजे जे काही 8 रस आहेत ना त्या 8ही रस या शांत रसावर ओवाळून टाकावेत असं माऊली म्हटलं आहे. कारण हा शांत रस म्हणजे सज्जनांच्या बुद्धीचं सर्वात मोठं विश्रांतीचं स्थान आहे. म्हणजे बाकी सगळे रस आहेतच महत्त्वाचे, पण सगळ्यात सर्वोच्च हा शांतीरस आहे असं गीतेने पण आपल्याला म्हटलेलं आहे. गीता म्हणते अशांतस्य कुतः सुखम. आपल्याला नेहमी माहिती आहे की ज्याचं शांती नाही त्याला सुख कसं प्राप्त होईल. अशांतस्य कुतः सुखम. तर चित्त आपलं असं अशांत ठेवायचं नाही. सुखप्राप्ती व्हायला हवी असेल तर आपलं चित्त शांत राहिलं पाहिजे असं म्हणतात. काय होतं, एक अशांत मन असतं ना की मग ते रमत पण नाही कुठे. त्यातली आधी अशांती बाजूला करायला पाहिजे. किती आपण जरी एखाद्या नाटक सिनेमा किंवा एखादा नृत्याचा किंवा एखाद्या गाण्याचा कार्यक्रम जरी बघायला गेलो आणि मन आपलं अशांत असेल तर तिथे ते रमणार नाही. तर त्या मनाची अशांती आधी दूर केली पाहिजे. चित्त आधी शांत असं पाहिजे, म्हणजे मग ते चांगल्या कुठल्या विषयामध्ये रमेल, परिणाम त्याचा आपल्याला चांगला होईल. उदाहरणं तर आपल्याजवळ पुष्कळ आहेत. जसं आपण नेहमी प्रल्हादाचं उदाहरण येतो. प्रल्हादाला एवढ्या संकटाला तोंड द्यायला याचं चित्त शांत होतं. त्याला माहीत होता की भगवंत सगळ्यामध्ये आहे, सर्व ठिकाणी भगवंत आहे. त्यामुळे त्याला कशाची भीती वाटली नाही. असं त्याचं शांत चित्त होतं. किती हिरण्यकश्यपाने त्याच्यावर काय गोष्टी केल्या पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. ज्यांच्यावर विषाचे प्रयोग झाले, मग सॉक्रेटिसवर झाला,
मीराबाईवर झाला, वेण्णा सोमेंवर झाला. त्यांची चरित्र वाचताना आपल्या लक्षात येतं की विषाचं शरीर आहे शेवटी. मग त्या शरीरावर विषाचा प्रयोग का झाला नाही? तर त्या इतकं अंतःकरण शांत होतं की ते विष पण अमृत समानच होतं, की त्या विषाचाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही असं आपल्याला दिसेल. अशी जी अंतर्बाह्य शांती आहे, ती शांती तपश्चर्येनी, साधनेनी, या सगळ्या मंडळींनी खूप दीर्घ तपश्चर्या त्याच्यासाठी करायला लागली असणार, पण या तपश्चर्येच्या सहाय्याने ही शांती या मंडळींनी मिळवलेली होती. आत्ता मी म्हटलं तसं की ते टोक आहे, ठीक आहे, पण निदान 14 विद्या 64 कलांपैकी एखादी कला आत्मसात करायची, त्या कलेमध्ये आपण रमायला जायचं, तोही एक आपला शांतीचा मार्ग आहे. भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा हे मार्ग तर शांती प्राप्त करण्यासाठी आहेतच आहे, पण एक तुम्हा आम्हा सामान्यांसाठी दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याचा जे काही अडचण आहे ती दूर करणं, याच्यातून सुद्धा शांतीचा प्राप्त होईल. आपण शांती मंत्र म्हणतो. अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी शांती मंत्र म्हणायचं आहे. तर त्या शांती मंत्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की जे काही अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक अशी जी काही तीनही पापं आहेत ती सगळीच्या सगळी नष्ट होऊ देत, अशा प्रकारची प्रार्थना या शांती मंत्रामध्ये सुरुवात केलेली असते. आपल्याला 2 शांती मंत्र चांगले माहिती आहेत. ईशावास्य उपनिषदामध्ये आपण म्हणतो ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा शांती मंत्र आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं वगैरे वगैरे. तर या शांती मंत्राचा अर्थ तोच आहे की जे काही आहे ते काय पद्धतीनं आहे की उपनिषद सांगताय आपल्याला की समुद्राचं उदाहरण देतात की समुद्रातलं पाणी काढलं सगळंच्या सगळं तरी समुद्रच राहणार ना. समुद्रातलं सगळं पाणी काढणं म्हणजे काय आहे? तर समुद्र आहे. तसं आहे की आपल्या जीवनामधून सगळ्या ह्या अनुभव घ्यायचा असेल शांतीचा, तर ह्या शांती मंत्राच्या सहाय्याने आतमध्ये असणारी शांती ती आहेच आपल्याजवळ, फक्त आपल्याला ओळखता येत नाही आहे. किंवा आणखीन एक आपण नेहमी ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु म्हणतो, त्याच्यामध्ये पण हेच आहे की हा पण शांती मंत्रच आहे की सगळ्यांचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. असे अनेक शांती मंत्र आपल्या उपनिषदाच्या वाङ्मयात किंवा सगळ्या वाङ्मयात आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं हे काय आहे तर अंतर्बाह्य शांती मिळवण्यासाठी हे सगळं आहे. शांती मंत्राचा उपयोग तोच आहे. अंतर्बाह्य सर्वांना, ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला, सगळ्यांना तो आनंद प्राप्त. जे की एवढे हजारो ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात ते त्याच्यासाठी करतात. तुम्हा आम्हाला तो मार्ग आखून देतात. आश्रम असे हजारो वर्ष चालवत होते ते कशासाठी आहे तर ह्या लोकांना, म्हणजे ती त्यांनी प्राप्त केलेली शांती तुम्हा आम्हाला त्याचा उपयोग व्हावा याच्यासाठी ती एवढ्या मोठ्या परिश्रम करतात. ते नेहमी शंकराचं काय जातो त्यांनी हलाहल प्यायलं होतं, त्या हलाहल विषाचा दाह त्याला होत होता. खरं तर कसं आहे, शिव शांत आणि आपण शांत, विष्णूचं स्वरूप आहे, विष्णू पहुडलेला शांत, म्हणजे हलाहल पिणारा शिव पण शांत, विष्णू तर काय पहुडलेलाच असतो. किंवा विष्णू तर शेषनागावर पण बसलेला असतो. इतकं कशाला, आपण देवीची जी सगळी रूपं पाहतो, सगळ्या हातात शस्त्रात किती 16 हात, 8 हात, अष्टभुजा म्हणा, किती भुजा म्हणा, सगळ्यामध्ये तिची शस्त्र वगैरे आपल्याला दिसतात. पण तरीसुद्धा तिचं रूप कसं आहे तर शांता दुर्गा. त्यामुळे आपल्याला देवांच्या रूपांमध्ये पण आपल्याला शांत जे आहे त्याचं हे दिसतंच. म्हणजे इकडे हलाहल पचवण्याची पण ही आहे, पण रामनाम घेऊन ती शांती पण मिळते. विष्णू सगळ्या दृश्य म्हणजे विश्वाच्या सृष्टीच्या सांभाळ करतो आहे, पण तोही शांत पहुडलेला आहे. किंवा आत्ता म्हटलं तसं दुर्गा पण सगळ्या राक्षसांना ठार मारते आहे, अशा सगळ्या चरित्रातल्या गोष्टी करतात, पण तरीसुद्धा ती शांता दुर्गा आहे. म्हणजे याचा अर्थच आपल्याला कळेल की हे सगळ्या ही उदाहरणं काय तर दुसऱ्यासाठी आहे, त्या दुसऱ्याला आनंद देण्यामध्ये शांती आहे. आपल्या प्रत्येक कृतीचा उपयोग असा केला तर आपल्यालाही शांती मिळते आणि दुसऱ्यालाही शांती मिळते. एक उदाहरण वर्तमानपत्रात आलेलं आहे पण सत्य आहे. केदार खांडेकर असं त्या अपंग मुलाचं नाव होतं. पूर्णपणे तो मुलगा अपंग होता, परंतु त्याला संगीताची अत्यंत जाण होती. ऐकून अपंगत्व इतकं होतं, सगळ्याच इंद्रियांच्या बाबतीत खरं म्हणजे अपंग होत होतं, पण
कुठेतरी मागच्या जन्मामध्ये तो उत्तम प्रतीचा गायक असावा अशी शास्त्रीय संगीताची जाण त्याला होती. फक्त तो शास्त्रीय संगीत ऐकत असे, बाकी त्याच्याकडनं काही शक्य होत नव्हतं. एवढा एकच त्याला छंद, शास्त्रीय संगीत ऐकणं एवढाच त्याला छंद होता. आणि पंडित जसराज जे होते ते त्याचे अत्यंत आवडते गायक होते. आणि जसराजचा आणि त्यांचा प्रसंग सांगितला होता की तिने असा विचार, कैलासच्या आईने असा विचार केला की एवढं या जसराजचं गाणं ह्याला आवडतं, तर एकदा तरी आपल्या ह्या अपंग मुलाची आणि जसराजीची भेट घडवून आणावी. मग तिने कुठून तरी काहीतरी करून जसराजींचा पत्ता मिळवला आणि तिने आपली ही इच्छा पत्रातून त्याला व्यक्त करून सांगितली की अपंग आहे माझा मुलगा, तो तुमच्याकडे येऊ शकत नाही, पण माझी इच्छा आहे की एकदा तरी त्याची आणि तुमची भेट व्हावी. आता ही एक सामान्य स्त्री पत्र लिहून जसराजांना कळवलेलं आहे. ती खरं म्हणजे पत्र विसरून पडलेली, मनामध्ये आलं आणि तिने कृती केली. तिच्या एकीकडे मन सांगत होतं की कुठे तो इतका मोठा माणूस आणि आपल्या सामान्यासारख्याच्या घरी आपल्या अपंग मुलाला भेटायला ते कशाला येतील. पण झालं खरं असं की एक दिवस अचानकपणे पत्ता शोधत शोधत पंडित जसराज ह्या केदारच्या घरी आले. 2 तास केवळ या मुलासाठी त्यांनी गाणं म्हटलं, गायन केलं. आणि तो अपंग होता, एका जागी पडलेला होता. जसराज गात होते. आत्तापर्यंत त्याला फक्त कॅसेटमधला आवाज ऐकण्याची सवय होती. प्रत्यक्ष गाणं त्याने ऐकलंच नव्हतं, कॅसेटमधलं गाणं तो ऐकत होता. आजचा आवाज काहीतरी वेगळा आहे असं त्याच्या लक्षात आलं. हा आवाज काही कॅसेटमधला नाही, हा आवाज काहीतरी प्रत्यक्ष येतो आहे. आणि त्यामुळे तो केदार गोंधळून गेला, कारण त्याला ही कल्पनाच नव्हती ना असं प्रत्यक्ष आपल्याला तसंच्या तसं ऐकायला मिळेल, हे काही त्याला कळण्यासारखं नव्हतं. आणि मग तो मात्र असा कान देऊन जसराजजींचं गाणं ऐकायला लागला. आणि ऐकता 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 डोळ्यातून एवढे अश्रू यायला लागले, इतका तल्लीन झाला होता त्यांच्या गाण्यामध्ये की त्याच्या अश्रुधारा थांबेत ना. पंडित जसराज म्हणाले, ये कोई शापभ्रष्ट मुनी है, काहीतरी गतजन्मामध्ये झालेलं आहे. हमारे जीवन में ऐसा श्रोता हमें आज तक नाही मिला, असा श्रोता मला मिळालेला नव्हता. थोडा का होईना त्याला मी आनंद देऊ शकलो, ह्याच्यात मला आनंद मिळाला. हा शांतीचा अनुभव आहे. संवेदनाशील असणं हा खरा शांतीचा अनुभव आहे. पंडित जसराजांच्या आपल्या गाण्यातला आनंद त्यांना नव्हता, त्याला झालेला आनंद, आपण त्याला आनंद थोडा काळ का होईना देऊ शकलो, याची जी एक समाधानाची गोष्ट जी त्याला शांतता म्हणतात. साधारणपणानं माझ्या डायरीतली ही 1994मध्ये वाचलेली गोष्ट आहे, पण माझ्या ती बसली आहे हृदयात की अरे खरंच एखादा खरंच हृदय असणारा हा कलाकार, की माझी जी कला आहे ती दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आहे. आणि एक सामान्य बाईनं लिहिलेलं पत्र, ती विसरून पण गेली ती बिचारी, पण त्या पत्राचा कुठेतरी त्यांनी मनामध्ये विचार ठेवला होता. त्या गावामध्ये आपण जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा या पत्त्यावर जायचं असं जसं ठरवलं असणार. आणि खरोखरच अचानकपणानं हा आनंद या अपंग मुलाला जसराजांनी दिला. असं हे शांती हा गुण आपल्याला दिलेला आहे. त्या गुणाला ओळखणं आणि त्याचा वापर करणं हे आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे माऊलींच्या 4 ओव्या आपण बघू. मला नेहमीच ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचताना अनेकदा असं वाटतं की माऊलींनी अर्जुनाला कळण्यापुरतंच सांगितलं. आमच्या साठीचं जे आहे ते माऊलीला कदाचित तुम्ही किती विस्तार करायचा, म्हणून तुम्ही तुमचा नंतर पहा काय करायचं ते. मग अर्जुनाला कळेल अशा 4 ओव्या माऊलीने दिल्या. पहिल्या ओवीत तर नुसताच प्रश्न विचारला, भगवंताला सांगितलं की असं असं मला शांती म्हणजे काय सांग. आणि माऊलीने लगेच सांगते, हो अर्जुना सांगतो. आणि 4 ओव्यात सांगून टाकलं. त्या सगळ्या दृष्टांताचा विचार केला तर असं वाटलं की मला आमचं काय. पण मग असं लक्षात येतं की अरे आहे, भगवंतानी शांती हा गुण देऊन आपल्याला पाठवला आहे. त्याचा विचार मात्र आपण असा खोलवर जाऊन केला पाहिजे, तर आपल्याला तो अनुभव स्वतःला घेता येईल, दुसऱ्याला पण देता येईल. पुढला जो शब्द आहे पैशोनम, खरं तर अहिंसा सत्यव क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम, म्हणजे पैशुन या शब्दाचा अर्थ आहे दुष्टपणा. आता आपल्याला गुण विचार घ्यायचा आहे आणि इथे संधी लक्षात येईल अपैशुनम. अपैशुनम म्हणजे काय, तर दुष्टपणा नसणं, एखाद्याबद्दल अनादर करणं, एखाद्याबद्दल घृणा वाटणं, एखाद्याबद्दल दुष्टपणा वाटणं, एखाद्याबद्दल द्वेष वाटणं,
एखाद्याबद्दल तो माझा शत्रूच आहे असं वाटणं, हे सगळं जे आहे पैशूनत्व आहे. असं न वाटणं हा गुण आपल्याजवळ दिलेला आहे भगवंताने. हा शब्द जरा अवघड आहे, त्यामुळे आधी शब्द समजून घेऊ आणि मग आपल्याला माऊलींच्या ओव्यानंतर वाचता येते. तर लक्षात असं येईल की अपैशुनम म्हणजे काय, तर कुणाहीबद्दल आपल्याला अनादर वाटता कामा नये, कोणी आपला शत्रू नाही, कुणाहीबद्दल आपली मनामध्ये दुष्टपणा आपल्या येता कामा नये, कुणाहीबद्दल आपल्याला द्वेष वाटता कामा नये, त्याला अपैशुनम म्हणायचं. आणि तो गुणसुद्धा भगवंतांनी आपल्याला देऊन पाठवला आहे. म्हणजे नेहमी आपण निरागस बाळाचं उदाहरण देतो, दुपट्यावरचं बाळ आहे ना, तर अगदी छानपैकी हसतंच की नाही हो. आपण म्हणतो त्यांनी ओळखलं का नाही ओळखलं वगैरे, पण ते काही नसतं. त्याला वाटलं की ते हसतं. समोर आलेल्या काय छोटीशी घंटा जरी अशी वाजवली किंवा वाटी चमचा जरी वाजवलं तरी हसतं. तर असं असलं पाहिजे. मोठं झाल्यावर मग आपला परका भेद आपल्याला कळायला लागतो, माझं तुझं कळायला लागतं, आणि मग आपलं ते जे काही अपैशुनम हा दिलेला गुण आहे तो जातो. म्हणून आपल्याला आधी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. हे अंगी येण्यासाठी आपल्याला खूप पथ्य पाळावी लागणार आहेत. म्हणजे दोष दिसला तरीसुद्धा बोलायचा नाही. अपैशुनम म्हणजे काय, कोणीच शत्रू असा आपण एखाद्याचा दोष सांगायला गेलं तर त्या माणसाला स्वाभाविक असं आवडणार नाही, आणि त्यामुळे दोष दिसला तरी बोलायचं नाही, किंवा अत्यंत मृदू बोलून गोड बोलून आपल्याला त्याच्याशी दोस्ती करून आपण सांगितलं तर राग येणार नाही अशी जेव्हा विश्वासाची जागा निर्माण होईल त्यावेळेला तो दोष आपण सांगू शकलो तर कदाचित सुधारणा होईल. पण नाही तर दुसऱ्याचे दोष म्हणजे दाखवायचे नाहीत असं जर असेल तर ते आपल्याला हा गुण आपल्याजवळ आहे ते आपल्या लक्षात येईल. सहसा असं होत नाही. आपल्याला म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. तसं आहे की आपले दोष आपल्याला कळले, आपले दुसऱ्याचे लगेच कळतात. आपल्या लहानपणीला शाळेमध्ये आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतला आहे की बाई काहीतरी शुद्धलेखन आपल्याला घालायच्या, आणि ते वहीत आपलं पानभर लिहून झालं तर काही प्रश्न होता की आपल्याला एकमेकींना वही तपासायला द्यायच्या, आणि मग एकमेकींना वही तपासायची, दुसऱ्याची वही आपण अगदी बारकाईने तपासायचो. आपल्यातल्या चुका आपल्याला काय, दुसऱ्याची वही तपासण्याचा बाई द्यायचा त्याचा उद्देश हाच होता की आपण आपल्या चुका नाही काढणार, पण आपण दुसऱ्याच्या चुका काढू. अगदी अनुस्वार राहिला का पूर्णविराम राहिला ते पण आपण बघू, असं करायचं. तर तेच असं आहे ना, तसं आहे की आपण दुसऱ्याचे दोष नाही दाखवायचे. अपैशुनम याचा अर्थ काय, तर सगळे माझेच आहेत ना, कुणाहीबद्दल राग नाही, द्वेष नाही, अत्यंत मी आणि तो एकच असल्यामुळे येईल कुठून, तर असा हा अपैशुनम हा गुण आहे. अगदी शत्रूलाही वाईट म्हणायचं नाही. आता ही अवघड गोष्ट आहे. कुणाचीच निंदा करायची नाही, कुणाशी देशवृत्ती ठेवायची नाही, कोणी आपला शत्रू नाहीच आहे, कोणाचं अकल्याण होईल असं काहीच करायचं नाही, आणि म्हणजे चिंतायचं सुद्धा नाही. असं सगळं ह्या अपैशुनममध्ये आहे. पुन्हा असंच समर्थांची हे आहे, पिशुणे वाटती सर्वे कोणीही मजळा नसे, समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका, असं जे करुणाष्टक आहे ना त्याच्यामध्ये पिशुणे शब्द आहे. तर पिशुणे म्हणजे पण दुष्ट. पिशुणे वाटते मला ना सगळेजण दुष्टच आहे तसं वाटतं, कोणीही मजा नसते, माझ्याशी सगळे असे वाईटच वागत आहेत अशी माझी भावना झाली. म्हणून भगवंता तू दया सिंधू आहेस, तू काहीतरी कर आणि मला बुद्धी दे अशी मागणी तरी मागली. तसं ते पिशुणे वाटते सर्व म्हटलं ना की भोवताली सगळे वाईटच आहेत असं मला वाटतं आहे, असं नाही वाटतं उपयोगी, असा त्याचा अर्थ आहे. तर याच्यासाठी काय करायचं, तर आपण तर कुणाची निंदा करायचीच नाही. काय होतं, दुसऱ्याबद्दल काहीतरी वाईट बोलता बोलता आपली दृष्टी अशी बनते की आपल्याला सगळं वाईटच दिसायला लागतं, आणि म्हणून ती दृष्टी बदलून टाकायची. आपल्याला नेहमीचं उदाहरण माहिती आहे की त्या दुर्योधनाला त्रिखंडात सुद्धा सज्जन सापडला नाही, आणि याला धर्मराजाला दुष्ट सापडला नाही, कारण आपल्यासारखंच सगळे असायत ना. म्हणून मग कोणाचीच नाही, कोणाही व्यक्तीचा न करावा द्वेष असं सगळं पाहिजे. आपली जशी दृष्टी असेल ना तसंच आपल्याला माणूस मिळतं. आपली जर दुष्टच दृष्टी आहे त्या दुर्योधनाची तर त्याला कोणी चांगला माणूस दिसणं शक्यच नाही, आणि स्वाभाविकच आहे धर्मराजाची दृष्टीच चांगली आहे तर त्याला कोणी वाईट दिसतच नाही, असं आपल्याला उदाहरण दिसतं हेच आहे. दुसरं असं आहे की एखादी व्यक्ती तो शिक्का लागतो ना,
वाईट की वाईटच असं नाही करायचं. असं काही असण्याचं कारण आहे. एखाद्या प्रसंगी एखाद्या माणसाचं वागणं कदाचित आपल्याला न आवडणारं असेल म्हणून कायमस्वरूपी त्याला काही वाईट मानायचं कारण नाही. आता आपण ह्या गुणाचा विचार करतो आहे म्हणूनच आपण काय वागतो ते आपण आपलं शोधलं की आपल्याला कळतं की होतं खरं आपलं असं, की एकदा अनुभव आला की नकोच त्या भानगडीत पडायला असं आपण ठरवतो. तर तसं नाही. अपैशुनम असेल तर असं करायचं की आवश्यकता नाही. चांगलं की चांगलं किंवा वाईट की वाईटच असं मानायचं की कारण नाही. आपण प्रयत्नपूर्वक हा प्रयत्न करायचा की शत्रुत्व राहणार नाही. सगळे मित्रत्वानीच आपण वागू. दुसरं असं की कुणाहीबद्दल तर निंदा करायची नाही. असं मगाशी आपलं म्हणणं की कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आणि तसं वाईट बोललं तर शत्रू वाढतीलच. मग ते तिसऱ्याशी पण बोलायचं नाही. म्हणजे असं नाही की त्या व्यक्तीशी आपण बोलणार नाही कारण कोणाला असं समोरासमोर बोललेलं आवडणारच नाही त्यामुळे नाही बोलणार, पण तिसऱ्याला म्हणू की ती अशी आहे असं पण बोलायचं नाही. असं पण आपल्याला त्या अपैशुनम गुण जो आहे त्याच्यासाठी हे लक्षात घ्यायला हवं आहे. खरंच असं वाटतं की दैवी गुण म्हणून देवाने आम्हाला देऊन पाठवलेलं आहे, तर आम्ही असे इतके विसरतो कसे आणि असं का गैर वागतो. सगळ्या ज्या काही मुळाशी षड्रिपूंचाच गोष्टी आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी येतात. 26 गुणं देऊन पाठवले आणि या 26 गुणांनी या 6 रिपूंनी या सगळी 26 गुणं आमचे संपवून टाकले म्हणून पुन्हा पुन्हा ते आपल्याला आठवण देतात. काय होतं, माणूस स्वतःचं इतकं सांगतो आपल्याबद्दल चांगलं बोलायचं आणि दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं हे माणसाचा स्वभाव आहे. बरं, दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं ते दुसऱ्याशी नाही बोलणार कारण तेवढी हिंमत नसते, मग ते तिसऱ्याशी बोलायचं. असं पण करायला या अपैशुनम हा जो गुण आपल्याला दिला आहे त्या गुणामध्ये बसणारी ही गोष्ट नाही. म्हणजे ह्याला ना एक शब्द आहे दांभिकपणा म्हणतात की त्या समोर नाही बोलायचं. आपल्याला जमलं नाही मग आपल्याला दुसऱ्याचे दोष काढत राहायचं असं नाही, दुसऱ्याला दोष सांगायचे असं पण नाही करायचं. खूप आपल्याला हे तर ना असं पावलोपावली आपल्याला दिसतं. म्हणजे याला आपण म्हणतो ना की VC प्रोग्राममध्ये आपण एक दुसऱ्या जी हजर नाही आहे तिच्याबद्दल आपण बोलतो त्यावेळेला अगदी अहमहमिकेने असं घडतं की जे कोणी आलेलं नाही आहे त्यांच्याबद्दल बोलणं निघतं आणि त्यांच्याबद्दल बोलणं निघताना चांगलंच बोललं जातं असं काही घडत नाही. तर त्यावेळेला ह्या गुणाची आपल्याला आठवण द्यायला पाहिजे की अरे असं हजर नसणाऱ्या माणसाबद्दल काही असं गैर बोलण्याचं निंदाजनक बोलण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे मग ह्या अशा बोलण्यानी काय होतं समजा, हे तर आता घडतंच आहे पण त्याचा परिणाम काय होतो तर एक प्रकारचं ना दुसऱ्याचे दोष काढलेलं की आपल्याला नैराश्य येतं. म्हणजे दुसऱ्याला वाईट म्हणण्याने, जसं मगाशी आपण म्हटलं की दुसऱ्याला मदत करण्याने आपल्यालाही शांती मिळते, तसं दुसऱ्याला वाईट बोलण्याने दुसऱ्याचे दोष काढण्याने आपल्याला पण एक निराशा येते, नैराश्य येते आपल्याला. तर दुसऱ्याचे दोष आपल्याला काढायचा काही अधिकार नाही. सगळं जग वाईट आहे असं सारखं सारखं म्हटलं तर त्या सगळ्या जगात पण आपण आहोत ना. तसं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की असं समजा समोरून कोणी व्यक्ती येते आहे आणि आपण जातो आहे समोरून ती येते, त्या व्यक्तीला पाहिल्यावर आपल्या मनात जे विचार येतात तेच विचार त्याच्या मनात आपल्याबद्दल येतात. एवढी एक गोष्ट मनात घेतली तर आपल्या लक्षात येईल की आपण दुसऱ्याबद्दल चांगलेच विचार मनात आणले पाहिजे. आपण समोरून येणाऱ्या व्यक्तीबद्दल जर वाईट विचार मनात आणले तर लक्षात ठेवावं की आपल्याबद्दल त्याच्या मनात पण हेच विचार आहेत आणि मग चांगले विचार आणण्याचा प्रयत्न करावा. हा त्यातला काळ हे अपैशुनम आहे. मग कोणी कोणाचा शत्रू नाही असं होईल, कोणी कोणाचा द्वेष करणार नाही असं होईल. असं होतं की मत्सर कोण करतो, द्वेष कोण करतो, तर आपल्याजवळ कर्तृत्व नसलं तर दुसऱ्याजवळचं कर्तृत्व आपल्याला पाहावं नाही आणि मग माणूस द्वेष करतो. स्पर्धा येते ती त्याच्यातून येते की मला जमत नाही ह्याला जमतं आहे आणि ह्याला पण नाही जमता का, मला नाही मिळालं ते चालेल पण ह्याला पण नाही मिळतं का. ही जी काही वृत्ती आहे त्या वृत्तीतून हे द्वेष येतो आणि तो द्वेष म्हणजे दुसऱ्या माणसाचं कौतुक, दुसऱ्या माणसाची स्तुतीसुद्धा सहन होत नाही असं घडतं. त्याच्यातून हे होता कामा म्हणजे अशासाठी ह्या अपैशुनाचा विचार करायला पाहिजे. काहीतरी उगाचंच भांडण उकळून काढायचं आणि माझंच कसं बरोबर आहे असं सांगायचं. एका गावामध्ये एका श्रीमंत माणसाने मंदिर बांधलं आणि मग कोणीतरी मोठा माणूस मंत्री बोलावला असेल उद्घाटनाला आणि झालं त्या माणसाने मंदिर बांधलं होतं, छान बांधलं होतं. मग कोणी उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम झाला
सगळी काय देवळामध्ये जी व्यवस्था केली ते सगळं दाखवलं गेलं आलेल्या पाहुण्यांना. सगळे लोक प्रशंसा करत होते. कार्यक्रम सगळा संपला आणि जो तो आपल्याला आता हा जो मत्सरी आहे ना, माणसं अशी कशी असतात तर तो लगेच म्हणाला, अहो या श्रीमंतानं कोणत्या मार्गानं पैसा मिळवला आहे माहिती आहे का तुम्हाला? मग कोणीतरी शहाणा माणूस तिथं होता, तुम्हाला हे बघा त्यांनी कुठल्या का मार्गाने पैसा मिळवला असेल का, आपल्याला त्याच्या शिऱ्याचं काढलं आणि मंदिर बांधलं आहे ना, आज 4 लोक मंदिरात येऊन बसणार आहेत ना. 4 लोकांना म्हणजे जसं आहे की वटवृक्ष असतो, त्या वटवृक्षाचं जे बीज आहे ते कावळ्याच्या विष्ठेतून पडतं आणि वटवृक्ष होतो. मग त्या वटवृक्षाच्या सावली घेत नाही का कोणी, त्या सावलीमध्ये कोणी बसत नाही का? तर तसं नाही होत. काही का असेल मूळ त्याचं, असा विचार करायला हवा. चांगलं काम त्यांनी केलं आणि मागचं कशाला खोडून काढायचं, अशी जी काही भावना असते याला त्यांनी अपरिश्रम म्हटलं. आपल्याकडे एक सुभाषित आहे, अमंत्रम अक्षरम नास्ती. एकही अक्षर अमंत्र नाही आहे. नास्ती मूलम अनौषधम. कुठल्याही झाडाचं मूळ हे औषधी काहीतरी गुण त्याच्याजवळ असतातच. अयोग्य हा पुरुष हा नास्ती योजक असतात दुर्लभ. 3 गोष्टी तरी सांगितल्या की एकही कुठलीही गोष्ट अमंत्र नाही आहे. प्रत्येक मंत्राक्षरामध्ये काहीतरी शक्ती आहे. आपली जी लिपी आहे ना, त्या लिपीच्या प्रत्येक अक्षरामध्ये अनेक आपण देवांचे मंत्र म्हणतो, त्या मंत्रांमधल्या उच्चारामध्ये कळतं आपल्याला की तो प्रत्येक अक्षर हे जणू काही मंत्र आहे. प्रत्येक मूळ हे औषधी वनस्पती आहेच आहे. प्रत्येक मुळामध्ये औषधी वनस्पती आहे, औषधी गुण आहेत. प्रत्येक माणसाजवळ पण काही विशेष गुण आहेत. आपण त्याचा योग्य तो उपयोग करून घेतला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. ते जर जमलं तर सगळं चांगलं होतं आणि करून दाखवलेलं आहे. रामाने वानरसेनाच बरोबर घेतली ना आणि रावणाशी युद्ध तो करू शकला ना. कृष्णाने सुद्धा गोप बालकांना बरोबर घेतलं ना आणि खूप किती अद्भुत गोष्टी भगवंतांनी केल्या. शालिवाहनानं मातीचं सैन्य निर्माण केलं आणि मातीच्या सैन्यामध्ये प्राण फुंकले आणि सैन्य निर्माण केलं ना. किती गोष्टी आपल्याला दिसतात. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना जवळ घेतलं आणि मावळ्यांमध्ये स्फूर्ती आणली आणि आपलं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रामकृष्ण परमहंसांनी तरुणांना एकत्र केलं आणि त्या तरुणांना म्हणजे अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये वैचारिक परिवर्तन घडवलं. असं म्हणजे योजक असतात तर दुर्लभ. योजना पाहिजे ते सगळं होतं. ही योजना असणं या अशी माणसं तयार करणं, ह्याच्यासाठी जो काही गुण हवा तो गुण म्हणजे अपरिश्रम. खरं म्हणजे माऊलींच्या ओव्या आहेत, पण तरी हा जो गुण आहे हा गुण समजून घेण्यासाठी आपल्याला प्रगतशास्त्रबुद्ध्यांचा आधार घ्यावा लागला. आत्ता आपल्याला तो गुण काय आहे आपल्याजवळ आहे, आपण त्याचा वापर करत नाही. आपण चुकीच्या मार्गाने जातो आहे. त्याला पुन्हा आपल्या मार्गावर आणण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, अजून थोडा विचार आपण ह्याचा करूया आणि मग माऊलीच्या पण ह्या संदर्भातल्या ओव्या अभ्यासूया. पण तो पुढल्या सोमवारी. आज इथेच थांबूया. धन्यवाद.